Hi, hello, welcome back to my channel. Good morning. आज आमचा सेकंड डे आहे हम्पीमध्ये आणि आज आम्ही फायनली फिरायला जातोय. माहीत नाही मला किती मजा येणार आहे, पण खूप मजा येणार. आणि हा आमचा टॉमी आहे, आमच्यासोबत इथे राहतो होमस्टेला. त्याला सकाळी मी छान टोस्ट खायला घातलेत, तर त्याला माझ्यावर प्रेम झाले वेगळंच. जेव्हा मी आले की तू माझ्याजवळ येतो, त्याला असं वाटतं मी टोस्ट देईन, पण टोस्ट चांगले नाही आहेत शरीराला. आता मला काय माहिती तुझं हा इथे असणार आहे की नाही? काय म्हणणं आहे तुझं बाळा? येतोच फिरायला? नो रिस्पॉन्ड. ठीक आहे. सो सुप्रियाताई, बाबा आणि जानू निघत आहेत. आमची रिक्षा ऑटो इथे थांबलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे फिरायला. सो आजचा दिवस खूप मस्त जाणार आहे. छान मी व्हाईट ड्रेस घातला आहे, छान छान फोटो निघणार आहेत. फर्स्ट टाईम मी एवढे मोठे कानातले घातलेत जे मी दिवसभर ठेवणार आहे. आय डोंट नो, मला मोठे कानातले घातल्यावर खूप दुखतं, पण मला विश्वास आहे याच्यावर आहे, ते क्यूट आहेत. सो आज तो मजा आहे का. सो येस, भेटू आपण डेस्टिनेशनला. स्टे ट्यून्ड. हाय. सो आम्ही आमच्या रिक्षातून किती 2 मिनिटाच्या अंतरावर आलो आहे फॉर ब्रेकफास्ट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज बाबा ताई आणि जानू मॅच झालं. सो आम्ही एका छोट्याशा घरात आलो आहे जिथे नाश्ता मिळतो. टेस्ट ऑफ ब्राह्मिन्स म्हणून असं आहे. सो आता आम्ही तिथे नाश्ता करायला जाणार. आय डोंट नो, इथे अशी चपला काढायला लागतात. घरच झालं. हाय. सो आम्ही आतमध्ये जाऊन नाश्ता केला आहे आणि छान नाश्ता केला आहे. सो पण आतमध्ये शूट करता आलं नाही, कारण की खूप गर्दी होती आणि तुम्हाला माहिती आहे कॉपीराईट येतं. सो गाणी चालू होती म्हणून आम्ही काही शूट केलं नाही आहे. पण आता आम्ही खरोखर आमच्या हम्पी ट्रिपला निघतोय आणि आता तुम्हाला मजा आहे. खूप स्पॉट्स आम्ही कव्हर करतो. स्टे ट्यून्ड. आम्ही पोहोचलोय आता. जिथे आलोय तिथे 3 मंदिर आहेत. मंदिर नाही आहेत ग, सॉरी, एलिफंट स्टेबल आहे, वॉच टॉवर आहे, क्वीन्स बाथ आहे आणि सेम तिकीट जे आहे ते विठ्ठल मंदिरला चालणारे आहेत. तर तुम्ही डबल तिकीट काढू नका. सो ऑनलाईनला 35 रुपीज आहे आणि कॅश दिलं तर 40 रुपीज. सो तिकीट फक्त हरवू नका, कारण तुम्हाला तेच तिकीट विठ्ठल मंदिरला चालतं. आणि इथे येताना खायचे पदार्थ आणू नका, कारण की तुम्हाला मी दाखवते इथे खूप लोक आहेत. लेट्स वॉच. सो इथे एक असं स्कॅनर असतं ज्याच्यात तुम्ही स्कॅन करून तुमचे तिकीट काढू शकता. तर आता आम्ही हे तिकीट काढणार आहोत आणि आज जाणार आहोत. हे आहे लोटस महाल, जे खूप सुंदर आहे. फोटो खूप अप्रतिम येणार आहे. हे आहे एलिफंट स्टेबल आणि वॉच टॉवर कुठे माहीत नाही, ते शोधावं लागेल. बट इट्स व्हेरी ब्युटिफुल. तिथे आत काढू शकतो का? तर इकडे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे म्हणून मी जास्त काही कॅप्चर करू शकत नाही. पण असं खूप काही बघण्यासारखं पण नाही आहे आणि रूल तोडणं हे बरोबर नाही आहे. तर आपण जे काय बोलू आता बाहेर जाऊन बोलूया. पण आम्ही इकडचे फोटोज छान क्लिक केलेत आणि करत आहोत. सुप्रियाताई, तुमचं काय म्हणणं आहे? कसं वाटतं तुम्हाला? छान आहे, शांत आहे एकदम. लहान मुलांना घेऊन येण्यासारखं नाही आहे, म्हणजे लहान मुलं एन्जॉय नाही करणार, पण हां येस. सो मज्जा चालली आहे, चिलिंग.
आम्ही तिथून फिरून बाहेर आलो आहे आणि आता आम्ही नारळ पाणी प्यायला थांबलो आहे, जिथे खूप ऊन आहे. सजेस्ट करेन की तुम्ही थंडीत या वातावरणातच तुम्ही इथे फिरू शकता, कारण की इथे ग्रीनरी कमी आहे आणि रॉक जास्त आहे, त्याच्यामुळे गरम ऊन आल्यावरती जाणवतो आणि दुपारी फिरण्यासारखी मुळात जागा आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी नाहीच फिरू शकत. सो तुम्ही थंडीतच या. चिल करतायत ते बसून. बरं वाटलं का? काय खातेस? हां काय खूप निघाली, प्रत्येकी 2 नारळ पेले आम्ही आणि त्यात हे निघाले. अमेझिंग. प्रयत्न करते. आम्ही आलो आता विठ्ठल टेम्पलला, जिथे आतमध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट जिथे आम्ही लास्ट टाइम आता गेलो होतो तिथे तिकीट सांगितलेलं 35 रुपीज. ते रिपीट इकडे होतं. तर तुम्हाला एक्स्ट्रा तिकीट काढायची गरज नाही. आता इथे इलेक्ट्रिक गोल्स कार्ड्स आहेत जे 20 रुपीज 2 वे पर पर्सन असं तिकीट आहे. सो त्याचं पेमेंट करायचं आणि मग ती इलेक्ट्रिक कार तुम्हाला पर्यंत घेऊन जाईल. सो मी त्याच्या रांगेत आता उतरलो. अशा पद्धतीत आम्ही छान नारळ पाणी खोबरं खाल्ले, त्यामुळे पोट आता जरा भरलेलं आहे. आधार आहे, आराम आहे, थंड वाटतंय. जरा शेडमध्ये उभं राहून म्हणून थोडं बेटर आहे. आणि इथे छोटंसं मार्केट पण आहे, कार पार्किंग वगैरे पण आहे. व्यवस्थित आहे. फायनली आम्ही गाडीमध्ये बसलो आणि आता आम्ही निघालो टुवर्ड्स विठ्ठल टेम्पल. इथे आतमध्ये आलोय, खूप सुंदर आहे. ऊन आहे. हे आहे स्टोन चॅरेट. आपल्या 50च्या नोटेवरती ह्याचं चित्र आहे. भारतात जी नोट आपण वापरतो त्या फक्त. आणि इथे प्रत्येकजण 50ची नोट घेऊन तिकडे फोटो काढतात. तुम्ही बघू शकता सगळेजण होते, म्हणजे जानूनी पण काढले. एवढं टॅन मला असं फील होतं, डोकं दुखायला लागलं आहे उन्हामध्ये. त्या गॉगलचा घंटा काय फरक पडत नाही आहे आणि ना त्या टोपीचा आणि ना त्या छत्रीचा. जाम डोकं दुखायला लागलं भाई साहब. बहुत धूप आहे, बहुत त्रास आहे, पण मजा आ रहा है. आम्ही फिरलो आणि फोटोज काढले आणि परत लाईनीत आलो. आता आम्ही परत आमच्या गाडीने जाणार, घरी नाही जाणार, दुसरीकडे जिथे आमची रिक्षा थांबली आहे. इथे आहेत, छान आहेत गोष्टी. ज्यांना हिस्ट्री रिलेटेड माहिती हवी असेल, आवड असेल, त्यांनी आवर्जून या. बाकी जे नेचर पण मला असं वाटतं की ते 4 वाजता येण्याची ही जागा आहे. हे उन्हाचं बघण्यात काही पॉईंटच नाही. माझं तर टॅन दिसतोय, आय फील. तुम्ही पण सांगा, टॅन झाले मी, जाम घाणेरडी टॅन. 1 शेड डार्क. कारण उन्हामुळे तर खूप डोकं बनवायला लागलं, डोळेच उघडून बघता येत नाही, त्याच्यामुळे 4 नंतर. आणि फोटो व्हिडिओ तुम्ही जे काय काढाल तेही दिसत नाही, इतकं कडकडीत ऊन आहे. त्याच्यामुळे आम्ही निघालो, पण छान आहे. ओके पण 1 टाइम विजिट. ओके. आता परत आमची गाडी येते आणि गाडीमध्ये बसून परत सफर.
आम्ही पोहोचलो आता राम मंदिरला. इकडचं राम मंदिर ॲक्च्युली फिल्ममध्ये दाखवतात तसं आहे. नाईस नाईस प्लेस. छोटी छोटी माकडं पण आहेत तिथे. आहे आणि इथे देवाचं कुठलं तरी चित्र आहे. एक्झॅक्टली काय माहीत नाही आणि जुनी दिसते बरीच. आणि तो आहे व्ह्यू पॉईंट जिथून पूर्ण हम्पी दिसतं असं म्हणतात. आता गेल्याशिवाय काहीच कळणार नाही. Let's see. या आहे शंकराच्या पिंडी. केवढ्या आहेत त्या शंकराच्या पिंड्या आहेत या. आम्ही वरती आलो आणि व्ह्यू म्युझिक. काय कर टायटॅनिक टाका का हे काय करत होती तू नमा. आता समुद्र दगडाजवळ काढतो टायटॅनिक. हे बघ ना. देखिए देखिए क्या भारी फोटो आया है. तारक मेहता का उल्टा बट नॅचरल. बट नॅचरल. एवढे गाल वर आलेत की डोळे दिसत नाहीत. कटकशिला असं म्हणतात त्याला. हे जे बसलेत त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे त्यांना माहिती आहे की इथे रामाने ना लक्ष्मणाने इथे बाण मारलं होतं पाण्यासाठी. त्याचा हा निशाण आहे आणि त्याच्यामुळे इथे पाणी देऊन पाणी प्यायले होते. आणि नंतर एका राजाने ते शिवलिंग आणि नंदी एका राजाने शिवलिंग आणि नंदी स्थापित केले होते. जानने के लिए बहुत कुछ है. आणि इथे खूप मंदिर आहेत म्हणजे खूप मंदिर आहेत. जिकडे जाल तिकडे मंदिर टेम्पल बघाल तेवढं कमी आहे. बस जरा थकलो आता फोटो काढू काढू. आता सांगायचं म्हणजे असं हे जे राम मंदिर आहे इथे तुम्ही प्रिफेअर करा इव्हिनिंगला येण्यासाठी. कारण की हा सनसेट पॉईंट आहे बेसिक. आणि इथे उन्हात तुम्ही नाही फिरायला पाहिजे अजिबातच नाही. माझ्यासारखं घाणेरडं टॅन घालतो मी. टॅन खूप चुकीच्या टाइमला आम्ही आलो. येस. आणि ठीक आहे आता काय घुमणे आहे तो टॅन तो होणार आहे. आता आम्ही जातोय लंचला. इथून खाऊन निघालो. त्यातमध्ये व्हिडिओ नाही काढला कारण आतमध्ये लाऊड म्युझिक येतं कॉपीराईट येणार म्हणून आम्ही जेवलो आणि आता मी निघालोय. सुंदर जेवण आहे. जर तुम्ही हम्पीत आलात दाखवलंच का मँगो दाखवलं मँगो ट्री या रेस्टॉरंटमध्ये या आणि वाटेल ते हवं ते जेवा. नाईस फूड. आम्ही थाळी खाल्ली. रिअली गुड. इट्स गुड. आणि 1/2 करू शकता. हो खरंच 1/2. आणि लेमन सोडा स्वीट अँड सॉल्टी प्या. इथे 3च ऑप्शन आहेत त्यांचे फेवरेट. स्प्राईट आणि लेमन सोडा. मी कोक घेतले आणि सगळं काचेच्या बॉटलमध्ये. सो बेटर फील बेटर टेस्ट. गुड इव्हनिंग. आता आम्ही निघालोत सनसेट बघायला बोटिंग करायला. त्यासाठी तुला इथे उभं केलंय ना. माझ्यासारखी माती खायला लागली पण आता. एक मिनिट तूच बोललीस माझ्यासारखी माती खायला लागली पण माझ्या इन्फ्लुएन्सेस. ओके. सो आम्ही दुपारी घरी आलो जेवून व्यवस्थित सुंदर जेवलो आणि घरी येऊन ताणून झोपलो. कपडे बदलले छान रेडी झालोय आणि आता फायनली आम्ही सनसेट बघायला निघालोय.
त्याला उशीर होऊ शकतो जर मिस्टर पाठवले. मिस्टर पाठवळीज लॉक लावता येते. ऑटो पण आलेली आहे. लेट्स गो. चला 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 उशीर झालाय. चला. अशा इथे छान केव्स आहेत. चलो जाणे पोस्ट फक्त सावकाश सांभाळून चाला. मोठे मोठे दगड आहेत इथे. तुझा पाय स्लिप झाला. खूप ब्युटिफुल सी. किती सुंदर आहे सगळं. मला आवडेल इथे राहायला पण मी नाही राहू शकत. दॅट्स अ प्रॉब्लेम. तर आता आम्ही चाललोय बोटिंग करायला पाण्यात. आणि सेन्स है ना, सेन्स ऑफ ह्युमर यूज किया मैंने बोला आता आम्ही चाललोय बोटिंग. नाही आता आम्ही चाललोय बोटिंग करायला पाण्यात. हा तो पॉज आणि एक नंबर होता. व्हेरी हुशार. आय नो थँक्यू. चला आता आपण पुढे जाऊया पहिले आणि बोटिंग करूया. इकडे शेअरिंगमध्ये 500 रुपीज पर पर्सन आहे 1 आवरचे. आणि आपण जर स्वतःहून गेलो स्वतःसाठी फक्त प्रायव्हेट तर 1000 रुपीज पर पर्सन 1 आवर. त्यामध्ये शिवलिंग टेम्पल वगैरे सगळे दाखवून होते. 1 तासाची राईड आहे. तर आपल्यावर डिपेंड आहे की आपण कोणती राईड घ्यायची. कळलं तुम्हाला. इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. हम्पीला आल्यावरती तुम्हाला रेट्स माहिती पाहिजे आणि सीझनल वाईज वाढूही शकतात. वी डोंट नो. तर आता आम्ही चाललो आहे पर पर्सन 1000 रुपीजच्या रेटला त्या बोटीत बसणार आहोत. बाबा मदत करू का. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा आपण पाण्यात जाणार आहोत बोटिंग करायला हे कंपल्सरी आहे. तुम्हाला आवडेल नाही आवडेल पण एवढंच आहे का गजानन. ताई निवांत बसली. आम्ही फायनली हम्पीच्या बोट त्या टोपलीमध्ये बसलोय आणि शांतता आहे. तोंडाला ऊन खूप लागतंय पण ठीक आहे. चुकीच्या दिशेला बसलोय. बाबा आणि मला सीट मिळाली. मग आम्ही दोघं उन्हाने तापतो बघ. काही दिसतच नाही. तुला दिसतं तुझ्या चष्मा आहे ना तुझा बाबा. तू काय केलं गॉगल का नाही. आहे ना माझा. दे ग जानू जरा गॉगल. त्या निवांत बसलत नाही ऊन लागत नाही. ये टाइम में इधर ज़्यादा वर्लपूल होता है मैडम. ये सभी तुमको पत्थर में कट हुए तो दिखते हैं ना. ये सभी पानी से पत्थर कट होते हैं सर. अच्छा. ये टाइम में 3 महीने इधर बोटिंग अलाउड नहीं करेगा. ये सभी गवर्नमेंट से टेंडर लेते हैं मैडम. पहले साधु लोग को ध्यान करने के ऐसा वाला मंत्र को यूज करता था. ये सभी पहाड़ का नाम है ऋषिमुखा पर्वत बोलते हैं मैडम. अलग अलग डिस्ट्रिक्ट सर. अच्छा वो उधर का अलग वाले का है. यस मैडम. ये कौन सा डिस्ट्रिक्ट है. विजयनगर. हाँ सर. और वो कोप्पल डिस्ट्रिक्ट. ते पण काढले गजांत लक्ष. बोट अशी गोल पण फिरवली जाते. जी तुम्हाला हवी असेल तर. रिंगा रिंगा रोजेस खेळू शकता तुम्ही बोटीमध्ये बसून.
सुप्रिया पाठारे आणि जान्हवी पाठारे यांच्यावरती ऊन आलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला फिरून आज बोटीत? नाही ह्याला काय बोलतात? ह्याला काय म्हणतात? टोपली. टोपली? टोपली नाही का, काहीतरी शब्द असणार. काय कोरायकल. पण आपल्यासाठी टोपली आहे ना ही. आपल्यासाठी टोपली. मग साधी सरळ भाषा. टोपलीत बसून तुला बोटीत, टोपलीच्या बोटीत बसून कसं वाटतंय? मस्त, छान छान. आता उठल्यानंतर जे असं होणार आहे, ऍडजस्ट झालोय आम्ही. सेन्सेशन केलं. आमचं छान बोट राईड करून, काय सॉरी नाही, कोराकल राईड करून झालेली आहे. आता आम्ही सनसेट बघायला चाललो आहोत. आमच्याच रिक्षावाला आमचाच टूर गाईड आहे. हो, तो आम्हाला छान गाईड करतोय. तुम्ही इथे आल्यावरती असं छान रिक्षावाला पकडा, जेणेकरून तो तुम्हाला व्यवस्थित गाईड करेल, सगळ्या ठिकाण फिरवेल आणि तुम्हालाही थोडा टाइम स्पेंड करता येईल प्लेसेसवर. बॅलन्सिंग शिकायचं असेल तर या माकडाकडून शिका. म्हणजे त्याला भीतीच नाही, तो घसरून खाली पडू शकतो. बट हॅट्स ऑफ. हे इकडच्या म्हणजे जे फिरायला टूरवर येतात त्या लोकांनी हे सगळं केलेलं आहे, बॅलन्सिंग. काय बाबा स्टोन्स ते मोठेवाले आहेत म्हणून त्याचं छोटं व्हर्जन त्यांनी इथे असे आपण लहानपणी खेळलेलं आहे लगोरी त्याचं. हा, पण किती क्यूट आहे. नाईस. फिरून तर खूप काय झालंय. आता आम्ही सनसेट बघायला जातोय आणि बघू आता अजून काय काय करतात. इथे खूप, ह्याला वानरच म्हणतात ना का माकड आहेत? ते माकड आहेत, पण ही डेंजर येतं ना. पण ती काय करत नाही, बिकॉज आय थिंक दे आर युज्ड टू नाउ. एकदा एका माकडने काहीतरी करू दे, मग बरोबर शिव्या घालची. काही नाही केलं ना आतापर्यंत. स्टे पॉझिटिव्ह. ए माकड्या इकडे, हिला त्रास दे. मग काय बोल, हे मंकी प्लीज कम योर. तुझा फोन आणि ट्रायपॉड आधी घेऊन जाईल, मग प्लीज कम छान गणपती बाप्पा आहे इथे. एका दगडात कोरलाय त्याने. किती जुना आहे ते माहित नाही, पण सुंदर आहे. मीनम्मा, वेर इज द टेम्पल? Where is the temple? हिअर इज द टेम्पल. इथे तेवढे जिने आहेत, पण ते फ्लॅट असल्या कारणाने ते एवढे मोजले नाही. येस, बट आहेत. आय शो यू. सी, हिअर इज अ टेम्पल. ऊपर टेम्पल नाही आहे, सनसेट दिखणार. पर जिने नाही म्हणू शकत. हे हा फ्लॅट रोड आहे, त्याच्यावर त्यांनी फक्त असे कोरले हातचे केलेत की तुम्हाला फील यावा. बेटर होईल फक्त. हा, कारण स्लिपरी असल्यामुळे पावसाळ्यात ऍक्सेसिबल नसेल. राईट. वर चढायचंय तुम्हाला डोंगरावर. लाईक दिस. थकलो. वाव. इट्स अ ब्युटिफुल. आम्ही वरती पोहोचलोय आणि इतकी सुंदर जागा आहे, इतकं छान दिसतं इथून. आणि आज मी सनसेट कॅप्चर करणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये आफ्टर लॉंग टाईम, ते पण अशा ठिकाणी. आम्ही वरती जाऊन आलो. सनसेट पूर्ण नाही पाहिला, पण आम्ही खाली आलो. वरती खूप गर्दी होती, पण सुंदर लोकेशन आहे आणि छान वाईब आहे. आता आम्ही खाली उतरून इथे फ्रूट्स घेतो. वेलची काही इकडची छान आहे, छोटी छोटीशी. आणि खूप मोठं मार्केट नाही आहे, छोटंसं मार्केट. आता इथून आम्ही घरी जाणार होतो. आजचा दिवस आमचा इथे संपला, पण हा व्हिडिओ मी इथे एंड करत नाही, घरी गेला तोपर्यंत. आम्ही घरी आलो, म्हणजे आम्ही बाहेर जेवलो, राऊंड मारला आणि आता मी घरी आलो आहे आणि आता झोपणार. जानू फुल रेडी, आंघोळ, स्किन प्रेप केली आहे, सगळं छान झालं आहे आणि आता झोपणार आहे. मला थोडं फ्रेश व्हायचं आहे. सो आजचा दिवस आमचा छान गेला. फक्त थोडंसं ऊन लागलं म्हणून आम्ही सगळे इरिटेट झालो. घरी थोडा आराम केला आणि परत जाऊन आम्ही सनसेट पाहिला, जो आजचा दिवसभरामधला
बेस्ट पॉईंट सनसेट म्हणजे तिथून ॲक्च्युअली सगळं दिसतं. हो. दूर दूरपर्यंत किती लांब पर्यंत दगडी आहे सगळं दिसतं. म्हणजे ऑलमोस्ट अख्खा हम्पी दिसला. हां सो आजचा तो आमचा मेमोरेबल पॉईंट ठरला. येस आजचा सेकंड डे आमचा संपला आहे आणि आज आम्ही खूप मजा केली आहे. फोटोज खूप काढले. खूप किती काढले? फोटो काढले. 100-200 तरी पर पर्सन फोटो काढलेले. त्यातले मी 4 अपलोड केले. आता जानकीचे अपलोड करायचे आता माझे सिलेक्ट करून अपलोड करणार आहोत. आणि बस आणि रील वगैरे तर आम्ही करतोच आहे एडिट. आम्ही एक छान रील बनवतो दोघी पहिल्यांदा. तो रील आम्ही लवकरच फक्त आम्हाला देवाने ते ऑडिओ आम्ही ऑडिओ नसताना रील करतोय आम्ही फक्त ती आयडिया घेऊन रील करतोय की अच्छा आपल्याला हे करायचं तर बघू. पण आम्ही करणार. कितना भी कुछ हो जाए उसको ढूंढेंगे उस ऑडिओ को और हम हमारा रील पूरा करेंगे. येस. सो अशा पद्धतीत आजचा दिवस आमचा संपलाय. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर अँड स्टे ट्यून्ड. बाय बाय.